मीरा, अगं तू का झोपवलंस तिला? तू अथर्वला म्हणाली होतीस ना की तिला घेऊन. मीरा, काय झालं रडायला? वेदाने मला हे दाखवलं. भाईसाहेब, हे पाहिलं आणि मला वेदाला तिथे घेऊन यावंसच वाटलं नाही. मीरा, हे बघ मीरा, तुला वाटतंय तसं नाहीये. वेदाचा अथर्वबद्दल चुकीचा समज झाला होता. ती लहान आहे, तिला आता खरं सांगणं अवघड आहे. पण तू गैरसमज करून घेऊ नकोस प्लीज. भाईसाहेब, मला नाही वाटत की जे वेदाच्या मनात आहे तो गैरसमज असेल. लहान मुलं कधीच खोटं बोलत नाहीत. मीरा, मी तुला जे सांगितलं होतं तेच खरं होतं. अंबिकाने स्वतःचा जीव घेतला होता. यात अथर्वची काहीच चूक नव्हती. बर, अंबिका ताईंनी स्वतःचा जीव घेतला, पण त्यावेळेला तिथे वेदाचे बाबा उभे होते ना, मग ते गप्प का राहिले? त्यांनी अंबिका ताईला वाचवण्याचा प्रयत्न का नाही केला? बाईसाहेब, स्वतःची बायको मरणाच्या दारात उभी असताना असं कोणी जागच्या जागी थिजून राहील? मीरा, अशा वेळेला माणसाला नाही सुचत त्यांनी काय करावं ते. अंबिका! भाईसाहेब, वेदा जेव्हा पाण्यात बुडत होती तेव्हा कसलाही विचार न करता मी पाण्यात उडी मारली ना. मी तर वेदाला ओळखतही नव्हते, पण अथर्व साहेबांची तर अंबिकाताई बायको होती ना. मग त्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न का नाही केला? याचा अर्थ हाच होतो. मीरा, काय म्हणायचंय तुला? मी अंबिकाला मारलंय. अथर्व, हळू बोल. वेदा झोपली आहे इथे. आईला समजावून सांग. अथर्व, मी बोलते ना तिच्याशी. आईला कळतंय का ही काय बोलतीये ते? मी अंबिकाला मारलंय. आई, हिला इथे येऊन 4 दिवस झाले आणि तुझी हिंमत कशी झाली असं बोलायची? अथर्व, तिला सगळ्या गोष्टी माहिती नाही आहेत. अरे मग माहित नसेल ना तर माणसाने गप्प बसावं. मीरा, अगं तू नको ना बोलूस अथर्वला काही. त्यांनी नाही मारलंय मला, त्या मायानी मारलंय. मला तर खऱ्या गोष्टी आत्ता कळतात. तू तुझी लिमिट क्रॉस करतेयस. अथर्व, प्लीज काम डाऊन प्लीज. मला माहित आहे मीराने असं बोलायला नको होतं, पण प्लीज तू शांत राहा. आणि मीरा, काय ग, हा असं कोण बोलतं? एखाद्या गोष्टीबद्दल बोलण्या अगोदर सगळी बाजू समजून घ्यायची असते. ही समजून घेणार आहे? आजपर्यंत माझ्यावर असा आरोप कोणी केला नाही जो तू केलायस. अंबिका इज एव्हरीथिंग फॉर मी, एव्हरीथिंग. पण हे तुला नाही कळणार. अथर्व, प्लीज. आपण हा विषय आत्ता इथे थांबवतोय वेदासाठी. प्लीज. अथर्व, प्लीज काम डाऊन. प्लीज कंट्रोल युअरसेल्फ. वेदासाठी. अथर्व,
मीरा, मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. समजूतदार वाटली होतीस तुम्हाला. अथर्वबद्दल असं बोलण्याआधी तू विचार करायला हवा होतास. चूक केलीस तू त्याला ओळखण्यात. मीरा, अगं हे खरं आहे की आमचं भांडण झालं होतं, पण अथर्वने नाही मारलं ग मला. सोडते, सोड. काय करायची गरज नाही. दादा काय झालं मला सांगशील का तू 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 प्लीज शांत हो दे. काय झालं? तू का चिडलायस एवढा? ती मुलगी माझ्यावर आरोप करते. माहित काय तिला माझ्या आणि अंबिकाबद्दल? दादा प्लीज शांत हो. अथर्व काम तुमचं. अथर्व, मला मान्य आहे मीरा जे बोलली आहे ते चुकीचं आहे, पण प्लीज तू ती गोष्ट मनाला लावून घेऊ नकोस. अथर्व, 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 ऐक. मला माहिती आहे तुझ्या मनाला आत्ता ही गोष्ट फार लागलेली आणि तिने हे तसं बोलायला नको होतं, पण आत्ता त्रागा करून काही होणार नाही. कळतंय तुला? हां, तुला शांत होणं गरजेचं आहे आत्ता. हां अथर्व, ऐकतोस ना तू? मला कोणी सांगणार आहे का काय झालंय ते? मी सांगते. अगं, मीरा अथर्वला अंबिकाचा मर्डरर म्हणाली. काय? अगं हो, तिला असं वाटतंय की घरात कोणी नसताना अथर्वने अंबिकाला मारण्याचा प्लॅन केला. हे बोलणारी ती मीरा कोण आहे? थांब, मी आता जाऊन तिलाही विचारते. अनन्या, थांब. आई अगं तू. अनन्या, यात तिचा काही दोष नाहीये. अगं पण ती अशी बोल. अनन्या, वेदाने काढलेलं चित्र तिने पाहिलं आणि म्हणून तिचा गैरसमज झाला आणि ते होणं साहजिक आहे आत्ता. अगं पण हो मॅडम, पण खरं जाणून घेण्या अगोदर ती असं अथर्वला कसं ब्लेम करू शकते? आत्ता काही दिवसा अगोदर आली आहे ती. मला मान्य आहे की तिने वेदाची काळजी घेतली आहे, वेदाचा जीव वाचवलाय, पण म्हणून काय असं ब्लेम करायचं? नात्याची ना रक्ताची ती मीरा. मॅडम, मला असं वाटतंय की त्या मीराला आपण घरात ठेवता कामा नये. ती घरात असली तर अजून प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. माया, जेव्हा एखाद्या माणसाचा गैरसमज होतो तेव्हा त्याला थोडासा वेळ देणं गरजेचं असतं. कळलं? आणि आत्ता तिने जो समज करून घेतलेला आहे त्या गोष्टीवरती तिचा ठाम विश्वास आहे आणि या क्षणाला तिला कोणीही समजावू शकत नाही. त्यामुळे तिला थोडा वेळ देणं गरजेचं आहे. हे बघा अथर्व, माझा विश्वास आहे की ही गोष्ट जेव्हा मीराच्या ध्यानात येईल तेव्हा ती स्वतःहून तुला आणि वेदाला जवळ आणेल. तुझा आहे ना विश्वास माझ्यावर? हां, ऐक माझा आत्ता थोडा शांत हो प्लीज. आणि तू बस इथे. अथर्व, माझा ऐक. इथे बस बस. शांत हो. अथर्व, आई जसं म्हणतायत ना तशी मलाही खात्री आहे मीरा एकमेव व्यक्ती आहे जी तुम्हाला आणि वेदाला जवळ आणू शकते. बाबा, तुला आवडतं ना माझ्या मांडीवर झोपायला? हो प्रिन्सेस, मला तुझ्या मांडीवर झोपायला खूप
खूप आवडतं. मग दिवसभर असंच इकडे झोपून राहा. प्रिन्सेस ऑफिसला कोण राहणार? बाबा तोच ऑफिसला नको ना जाऊस. असं कसं चालेल बाबू? ऑफिसला जावं लागतं ना. तू जेव्हा ऑफिसला जातो ना तेव्हा साई ओरडते मला. काय? आई ओरडते तुझ्यावर, माझ्या वेदावर? आपण ना असं करूयात, आपण ना तिचं घर ना उन्हात बांधूया. नको नको. का? तू तिला सांग ना की माझ्या वेदाला ओरडू नकोस. अगदी. मी सांगणार आहे तिला की माझ्या वेदावर ओरडायचं नाही. मी इथेच आहे म्हटलं. फसवशील मला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय ग वेदा, ओरडते मी तुला? हा, आणि तुझे पराक्रम सांगितलेस का घरातले बाबांना? तक्रार करतेय माझी. बरं, तक्रार करतेस कुणाकडे? बाबाकडे. काय होणार आहे तक्रार करून? चला उठा गपचूप. अथर्व तुम्हाला ऑफिसला जायचंय आणि वेदा तुला शाळेत जायचंय. उठा, आवरा. येस मॅम. आता मॅडमची ऑर्डर आली, फॉलो करावी लागेल बाळा. जावं लागेल. सॉरी. शॉर्ट. बाबा नको ना जाऊस. ती काय नाही करणार, मी आहे ना. अच्छा, मी काही नाही करणार. माझ्या वेदा काय करायचं नाही. सोड तिला, सोड. अंबिका सोड तिला. इकडे सापडलीस ना? आई सॉरी. सॉरी ना. ओय सॉरी ना. सॉरी नसतो बाळा. मला सांग, वेदाचं फेवरेट कोण आहे? बाबा. बाबा. नाही नाही आई. गुड गुड. आणि बाबा पण. लब्बा. 50-50. ओके 50. वाटते के तू इथे आहे सही नाही सही, दुःख डोळे झाकते, गर्द अंधारातही तो चेहरा दिसणार आहे. मीरा, मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. समजूतदार वाटली होतीस तुम्हाला. अथर्वबद्दल असं बोलण्याआधी तू विचार करायला हवा होतास. चूक केलीस तू त्याला ओळखण्यात. मीरा, हे बघ ताई, तुम्ही त्याच विषयावर बोलायला आला असाल ना तर मला खरंच बोलायचं नाहीये. अगं त्यासाठी मी नाही कसं ताई, तुम्हालाही माहिती आहे ना की लहान मुलं खोटं बोलत नाहीत. वेदाला जे दिसलं तेच तिच्या मनात आहे आणि तेच त्या कागदावर उतरलं असणार. पण तरी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना जर असं वाटत असेल की माझं चुकतंय तर मी माफी मागायला तयार आहे. मीरा, मला बोलू देणार आहेस का तू? तुझ्या काकांचा फोन आलाय, त्यासाठीच आलीये मी. काकांचा फोन? हो अगं, त्या दिवशी तू माझ्या फोनवरून कॉल केला होतास ना, सो त्यांच्याकडे नंबर होता, त्यांनी आता फोन केलाय. घे बोल त्यांच्याशी. पण इतक्या रात्री काकांचा फोन? तू बोल तर. हा, हॅलो काका. मीरा ताई. श्रद्धा, आणि तू रडतेस? सगळं ठीक आहे ना तिथे? मला सांग काका कुठे आहेत? ताई, आम्ही रस्त्यावर आलो. पैसे परत केले नाही म्हणून त्या सावकारांनी आपलं घर ताब्यात घेतलंय आणि आम्हाला घराच्या बाहेर काढलं. काय? मीरा. काका, तुम्ही काळजी करू नका, मी लगेच निघते. हा, अगं आमचं काही होऊ दे मीरा, पण तू पुन्हा या गावात येऊ नकोस. अगं तो रंगराज अजूनही राग धरून आहे तुझ्यावर. मी तुला यातलं काही कळू देणार नव्हतं, पण श्रद्धाने मला न सांगता तुला फोन केला. ऐक माझं, तू नको येऊस बाळा. काका, मी येते आणि माझ्यामुळे तुम्हाला घराबाहेर यावं लागलं. हे बघा, मी इथे शांत नाही बसू शकणार. मी लगेच निघते. हा काका, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमचा फोन. मीरा, काय झालंय? हे काय करतेस तू?
ताई मला लगेच गावी जावं लागणार आहे. आता एवढ्या रात्री? ताई सावकारांनी आमचं घर ताब्यात घेतलंय. मला लगेच जावं लागेल. मीरा अगं हे बघ, ताई मला जावं लागेल. बाईसाहेबांना तुम्ही सांगा की मी गावी मीरा, गेले. तू आत्ता कशी जाणार आहेस? हे बघ, मी आईला सांगू ना, उद्या सकाळी तुला गावी पाठवण्याची व्यवस्था करते. ओके? ताई तुम्ही मला थांबवू नका. मला जावंच लागेल. काकांना माझी खूप जास्त गरज आहे. मीरा, मी तुला आता कुठेही जाऊ देणार नाही. हा, हवं तर मी अरेंजमेंट करते. हा, पण तू आता इकडनं बाहेर पडायचं नाही. मी बघते सगळं. कुठे निघालीस? काल जे काही झालं त्याचा राग मनात धरून हे घर सोडून चाललीस ना तू? नाही बाईसाहेब, मला गावी जावं लागेल. गावी? असं अचानक? बाईसाहेब, माझ्या बाबांनी जे कर्ज घेतलं होतं ना, त्यामुळे काकांना घराबाहेर काढले. मला त्यांच्या मदतीसाठी जावं लागेल बाईसाहेब. मला जाऊ द्या. मीरा, तू आधी शांत आणि मला सांग की तू तिकडे गावी गेल्यानंतर तुला तुझं घर परत मिळवता येणार आहे का? ते कर्ज फेडण्यासाठी पैसे कुठून उभे करणार आहेस तू? हे घे, तुझ्या काकांशी बोल. मीरा, काकांशी बोल. हॅलो काका. हॅलो मीरा, अगं काय चमत्कार केलास तू? काय झालं? अगं कोणीतरी माणूस आला होता, त्याने सावकाराला पैसे दिले, आपल्यावरचं सगळं कर्ज फेडलं. काय? कोण आलं होतं काका? अगं त्या मंजिरीबाई साहेब आहेत ना, त्यांचा कोणीतरी माणूस होता. आम्हालाही आत्ताच कळलं. पण मीरा, बाळा, आपलं घर वाचलं बघ. काका, तुम्ही आणि श्रद्धा कसे आहात? आम्ही ठीक आहोत. आता सगळं सामान घेऊन घरीच निघालो आहोत. पण मीरा बाळा, ही अशी मदत घेणं मला योग्य वाटलं नाही. पण तू त्या रामपुऱ्यांच्या घरी आहेस आणि तुझ्या सांगण्यावरनं ही मदत केली असं कळलं. काका, मी रामपुऱ्यांकडेच राहते. पण आणि बाळा, त्यांनी मदत केली नसती ना तर आपलं घर वाचलं नसतं. अगदी देवीसारख्या धावून आल्या बघ आपल्यासाठी. आणि बाळा, त्यांना कधीही दुखावू नकोस. हा, तू खूप चांगल्या माणसांच्या घरी काम करतेस. बाबा अगं अगं अहो थांबा, मला द्या. हॅलो मीराताई, तू इथे येऊ नकोस. काही दिवसांनी आम्हीच तुला भेटायला येऊ. हो श्रद्धा. अगं बोलतोय ना मी. मीरा, आता आम्ही आपल्या घरी जातोय. हा, आणि हे बघ, तू तुझी काळजी घ्या बाळा. आणि त्या बाईसाहेबांना सांग आमच्याकडनं आभार म्हणून. हा, ठेवतो फोन. हो. भाईसाहेब, तुम्ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट केली. तुमचे खूप खूप आभार. काय झालं बाईसाहेब? आभार मानून परक केलंस ना मीरा. मी तुला मुलीसारखं मानलं आणि तू मात्र मला अजून परकच मानतेस. नाही नाही बाईसाहेब, असं काही नाहीये. असं काही नाहीये? तुझ्या आयुष्यात एवढी मोठी अडचण आलेली असताना तुला मला एकदाही सांगावं असं वाटलं नाही? तुला काय वाटलं
या घरात तू मोलकरीणेस आणि मी मालकीण? नाही बाईसाहेब, मी विचार केला होता की जाताना तुम्हाला सांगून जावं. मी तिला विचारलं सुद्धा, पण ती नाही म्हणाली. कोणाला विचारलंस? ओम अघोर रुद्राय अघोर भद्राय सर्व भय. हिला मीरा